पाहुयात विस्तृत बातम्या। बुधगावमधील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएमवर मध्यरात्री दरोडा टाकला। चोरट्याकडून 15 ते 16 लाखांची रोकड लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, तर पोलीस संशयितांच्या शोधासाठी रवाना झालेत। मिरज तालुक्यातील बुधगाव येथे बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएमवर दरोडा टाकण्यात आल्याचा प्रकार उघड झाला। यावेळी चोरट्याकडून 15 ते 16 लाखांची रोकड लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मध्यरात्रीच्या सुमारास बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आला असून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आली। त्यानंतर मशीनमध्ये असणारी रोकड लंपास करण्यात आली। 4 दिवसापूर्वी एटीएम मशीनमध्ये SBI बँकेकडून 20 लाखाचा भरणा करण्यात आला होता। त्यामुळे सुमारे 15 ते 16 लाखांची रोकड एटीएममध्ये असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या दरम्यान घटनेनंतर सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सांगली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत तपास सुरू केला आहे।